नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात एक नवीन योजना आलेली आहे. जसं तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री योजना दूत यासाठी 6 महिन्याची इंटर्नशिप असणार आहे. 50,000 जागा आहेत. त्यामध्ये 10,000 स्टायपेंड म्हणजे 10,000 पगार असा भेटणार आहे. आणि पुढे ही माहिती तुम्ही वाचू शकता. डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन का यूथ इन्फॉर्मेशन आणि मराठीत वाचण्यासाठी इथे मराठीत क्लिक करा आणि मराठीत इन्फॉर्मेशन वाचून घ्या. यासाठी तुम्हाला पात्रता काय आहे, काय कागद लागणार आहे, सगळं काही तुम्ही बघू शकता. त्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला या योजनेच्या वेबसाईटवर यायचं आहे तर यासाठी तुम्ही हे टाईप करा तुमच्या ब्राउझरमध्ये आणि पहिलीच लिंक जी असणार त्याच्यावर क्लिक करा, ज्याचं नाव आहे महायोजना दूत. त्यावर क्लिक करताच तुम्ही या वेबसाईटवर येऊन जाणार. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली आहे. तिथे क्लिक करा आणि इथे या. त्यानंतर तुम्ही प्रश्न उत्तर इथे क्लिक करा आणि तुमचे जे काही प्रश्न असणार ते तुम्ही इथे क्लिक करून त्याचे उत्तर बघू शकता. त्यानंतर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर नोंदणी कशी करावी त्यासाठी तुम्ही नोंदणी या बटनावर क्लिक करा. आणि जर तुम्ही ऑलरेडी नोंदणी केली असणार तर लॉग इनवर क्लिक करा. जर नाही तर नोंदणीवर क्लिक करा. त्यानंतर यूथ या ऑप्शनवर क्लिक करा. या ऑप्शनवर क्लिक करताच तुम्हाला असा इंटरफेस येऊन जाणार. जर तुम्ही मोबाईलमध्ये ही साईट ओपन केली असणार तर असा दिसत असणार. त्यानंतर क्रोम ब्राउझरमध्ये या 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साईट या ऑप्शनवर क्लिक करा. या ऑप्शनवर क्लिक करताच तुमची वेबसाईट अशी येऊन जाणार आणि त्यानंतर तुम्ही सगळी काही माहिती भरू शकता. जसं मी भरणार आहे, जसं तुम्ही बघू शकता इथे ब्लू टिक आलेला आहे. आणि जर तुम्ही डेस्कटॉप नाही केली तरी माझ्यासारखं जसं मी भरतोय तसं भरा. जसं आपण बघू शकता इथे उमेदवार नोंदणी म्हणजे आपल्याला इथे नोंदणी फॉर्म भरायचे आहे. त्यासाठी आपल्याला इथे एक्सेप्ट द कन्सेंट फर्स्ट बिफोर एंटरिंग आधार नंबर हे याच्यावर टिक करायचे आहे. बाकी काही माहिती जी दिलेली आहे सगळे टर्म्स कंडिशन वाचून घ्यायचे, म्हणजे तुम्ही जे तुमची आधार कार्डची माहिती आहे ती त्यांच्यासोबत शेअर करण्यास राजी आहे हे लिहिलं आहे. त्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे. याच्यात तुमचं आधार ऑलरेडी नोंदणी झाली आहे की नाही ते चेक करणार. त्यानंतर तुम्ही आय एम नॉट रोबोट या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक करताच तुमचं गेट OTP हा बटन इनेबल होऊन जाणार. त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक OTP पाठवला जाणार. जसं तुम्ही बघू शकता असं OTP आधारद्वारे पाठवला जातो. जर कोणी बघितलं नसणार तर हे OTP बघा आणि आय एम नॉट रोबोट या बटनावर क्लिक करा. त्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करा. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर असा काही एरर येत असणार तर तुम्ही रिसेंड OTP हा ऑप्शन या ऑप्शनवर क्लिक करू शकता. त्या ऑप्शनवर क्लिक करताच तुम्हाला एक नवीन OTP पाठवला जाणार. तो एंटर करा आणि परत आय एम नॉट रोबोट या बटनावर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे व्हेरीफायवर क्लिक करा. जसं तुम्ही व्हेरीफायवर क्लिक करणार तसं तुम्ही बघू शकता इथे या वेबसाईटवर येऊन गेले, जिथे तुमची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे जे ऑटोमॅटिक फेच होऊन येऊन गेली आहे. तर त्यासाठी तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. फक्त जे इन्फॉर्मेशन तुमची भरलेली नाही ते भरा. जसं तुम्ही बघू शकता ईमेल ID तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर कन्फर्म ईमेल ID करायची आहे, म्हणजे सेम ईमेल ID तुम्हाला खाली पण टाकायची आणि पासवर्ड त्यानंतर टाकायचं आहे. यासाठी काही क्रायटेरिया दिलेला गेला आहे. त्यासाठी तुम्ही बघू शकता की रिक्वायरमेंट काय आहे. ॲटलिस्ट 8 कॅरेक्टर्स असावा, त्यामध्ये एक कॅपिटल एक स्मॉल एक डिजिट असावा आणि एक स्पेशल कॅरेक्टर असावा. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड सेम पासवर्ड खाली टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर कन्फर्म करायचं आहे, म्हणजे सेम टू सेम मोबाईल नंबर परत टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जेंडर सिलेक्ट करायचा आहे, मेल फिमेल ट्रान्सजेंडर. त्यानंतर तुमची बर्थ डेट ऑटोमॅटिकली येऊन गेली असणार जसं तुमचा आधारवर दिला असणार. त्यानंतर तुम्ही इथे कास्टवर सिलेक्ट करायचं आहे, जे तुमची कास्ट असणार ते सिलेक्ट करा, SC ST OBC ओपन. त्यानंतर इथे व्हॉट्सॲप नंबर द्या. जर व्हॉट्सॲप नंबर सेम असणार तर तोच टाका. त्यानंतर ॲड्रेस टाका आणि सिटी का टाऊन कोणत्या ठिकाणी तुम्ही राहता ते टाका. तुमच्या स्टेट ऑटोमॅटिकली सिलेक्ट करून येऊन गेला असणार. त्यानंतर डिस्ट्रिक्ट टाका, तुमचं कोणत्या डिस्ट्रिक्ट तुम्ही राहता, जळगाव मुंबई का कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये राहता महाराष्ट्राचे ते टाका. ते टाकल्यानंतर तुम्ही इथे आपलं पिनकोड टाकायचं आहे, जसं आपण बघू शकता इथे टाकलेलं आहे. त्यानंतर तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का नाही हे येस या नो करा. तुम्ही येसच करा, कारण नो केला तर तुम्हाला ही योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट करा तुम्ही किती शिकले आहे, बॅचलर डिग्री आहे का पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आहे, तुमच्याकडे बॅचलर डिग्री आहे का पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आहे हे क्लिक करा आणि त्यानंतर कन्सेंटवर क्लिक करा आणि बाकीची जी माहिती दिली आहे ते वाचा. त्यानंतर आय एम नॉट रोबोट या बटनावर क्लिक करा आणि सगळी माहिती वाचून झाल्यावर जसं तुम्ही ते बघू शकता लिहिलेलं आहे
तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे बरोबर टाका. हीच माहिती तुम्हाला रजिस्टर केल्यानंतर लॉग इन करण्यात मदत करणार. आणि रजिस्टर बटनवर क्लिक करताच तुम्हाला असा लिहून येऊन जाणार आणि त्यानंतर तुम्हाला ही प्रोफाईल तुमची कंप्लीट करायची आहे. त्याच्यावर क्लिक करताच तुम्ही बघू शकता तुमची माहिती जी भरलेली होती ते येऊन जाणार. त्यानंतर तुम्हाला इथून फॉर्म परत भरण्याचे स्टार्ट करायचे आहे. एज व्हॅलिडेशनमध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड टाकू शकता की तुमची वय काय आहे ते कन्फर्म करण्यासाठी तुम्ही आधार कार्ड इथे अपलोड करू शकता. त्यानंतर तुम्ही हा फॉर्म स्वतः भरला आहे का दुसरे कोणाने मदत केली आहे ते तुम्ही लिहू शकता. सेल्फ असेल तर सेल्फ लिहा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा तालुका कोणता आहे ते निवडा आणि हे तालुका तुम्ही बरोबर निवडा कारण ते चेंज करता येणार नाही. आणि हे बॅचलर्स डिग्री का पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आहे ते तुम्ही परत सिलेक्ट करू शकता. कोणता कोर्स होता, कोणती ब्रांच होती तुमची, कोणता बोर्ड होता, कोणती युनिव्हर्सिटी होती ते टाका. टाकल्यानंतर तुम्ही पासआउट कोणती इयरला झाले ते टाका. त्याच्यात पर्सेंटेज किती आले तुम्हाला ते टाका आणि त्यानंतर तुम्ही इथे अपलोड डॉक्युमेंट यावर चूज फाईल या बटनावर क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला फाईल सिलेक्ट करायची आहे. हे PDF फाईल असणार आहे आणि त्यानंतर हे अपलोड बटनावर क्लिक करा. असंच तुम्ही जर चेंज करायचं असेल तर चेंज बटनावर क्लिक करा आणि चेंज करू शकता. असंच तुम्हाला वरती पण अपलोड करायची आहे. तुम्ही इथे बघू शकता तर तुम्हाला PDF फाईल अपलोड करायची आहे. ते जास्त सिक्युअर असते आणि लवकर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होणार. इथे ॲड लिस्टवर क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुम्ही बघू शकता इथे सगळी माहिती येऊन गेलेली जे भरलेलं होतं. त्यानंतर तुम्हाला आता सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनावर क्लिक करताच तुमची प्रोफाईल आता कंप्लीट झालेली आहे. आता तुम्ही कसं अप्लाय करणार ते आपण बघूया. त्यासाठी आपल्याला हे सगळी माहिती आपल्याला चेक करून घ्यायची आहे आणि तुम्ही इथे खाली येणार तर तुम्हाला दिसणार तुमचे डिटेल्स जे तुम्ही भरले होते आणि व्ह्यू रिझ्यूम या बटनावर जसं तुम्ही क्लिक करणार तर तुमचा रिझ्यूम म्हणजे तुमची सगळी माहिती तुम्हाला दिसून जाणार. त्यासाठी तुम्ही प्रिंट पण करू शकता इथे ते रिझ्यूम आणि इथे क्रॉसवर क्लिक करू शकता प्रिंट झाल्यावर. त्यानंतर तुम्ही इथे मॅचिंग जॉब्स इथे क्लिक करायचं आहे आणि तुमचे जॉब्स जसं तुम्हाला अर्बन का रुरल, शहरात का गावात कुठे अप्लाय करायचं आहे ते सिलेक्ट करा. जर शहरात करायचे असेल तर अर्बन सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुमची पंचायत सिलेक्ट करा. इथे तुम्ही बघू शकता डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करता येत नाही कारण आधीच बोलले होते एकचदा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करता येतं जेव्हा फॉर्म भरता, त्यामुळे चूक करू नका. त्यानंतर इथे आपली महानगरपालिका नगरपंचायत जे असणार ते निवडा आणि सर्चवर क्लिक करा. जसं तुम्ही इथे बघू शकता किती वॅकेन्सी आहे, काय आहे, सगळी माहिती दिली आहे. ते वाचून झाल्यावर तुम्ही अप्लायवर क्लिक करा. जर व्ह्यूवर क्लिक करायचे असेल तर व्ह्यूवर क्लिक करा आणि माहिती जी येऊन जाणार की ते काय योजना आहे, काय त्याची किती पद आहे, सगळं काही. त्यानंतर अप्लाय बटनावर क्लिक करा. नाही तर तुम्ही इथेच अप्लायवर क्लिक करू शकता आणि वरती लिहून येऊन जाणार अप्लाय टू द जॉब सक्सेसफुली. आणि त्यानंतर तुम्हाला दुसरी कोणती फील्डमध्ये का दुसऱ्या ठिकाणी अप्लाय करायचे असेल तुमच्या जिल्ह्यात तर तुम्ही इथे बघून सर्च करू शकता. आणि तुम्ही किती ॲप्लिकेशन अप्लाय केले तर या थर्ड ऑप्शनवर क्लिक करा ॲप्लिकेशन. त्यानंतर तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला इथे आय बटनावर या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमची माहिती येऊन जाणार. जर विड्रॉ करायचे असेल तर विड्रॉ म्हणजे काढू शकता तुमची नोंदणी यापासून. आणि जर इथे क्रॉसचं बटन दिसतोय तिथे पण क्लिक करून तुमची नोंदणी काढू शकता म्हणजे विड्रॉ करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही इथे रिफ्रेश बटनावर पण क्लिक करू शकता. आणि कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला दिसणार की तुमच्याशी कोणी कॉन्टॅक्ट केला आहे का नाही, किती लोकांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला आहे या जॉबसाठी. त्यानंतर तुम्ही इथे लॉग आउट करू शकता जर सगळं काही काम झालं असणार. आणि परत लॉग इन करण्यासाठी परत या लॉग इन बटनावर क्लिक करा, यूथवर क्लिक करा आणि हे आपली ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून आय एम नॉट रोबोट यावर क्लिक करून लॉग इनवर क्लिक करा आणि परत तुम्ही या डॅशबोर्डवर येऊन जाणार आणि परत लॉग आउट करू शकता. आता तुम्ही या पेजवर या चौथ्या ऑप्शनवर आवेदन प्रक्रिया यावर क्लिक करा आणि तुम्हाला सगळी माहिती येऊन जाणार ही योजनाबद्दल आणि सगळं काही कसं अप्लाय करायचं आहे, फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप सगळ्यांचे स्क्रीनशॉट टाकलेले आहे. तुमचे काही क्वेश्चन्स असणार या योजनेबद्दल तर मला विचारा. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असणार तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. याने आम्हाला भरपूर मोटिवेशन भेटतं. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.